मला सांगितलं, तुम्ही म्हणला हृदयात देव आहे, पण मी इतकी ऑपरेशन केली पण अजून मला कुठे दिसला नाही. मी म्हटलं तसं नसतं, ते बघण्याकरता सुद्धा संताचा चष्मा घालावा लागतो. कारण का, मुळात एक आहे, तू हृदयातला देव बघण्यापेक्षा करता कोणाची छाती फाडली नाहीस आणि कुणी तुला फाडून दिली नाही. माझं बोलणं कळलं का? असं आहे का की हृदयातला देव बघण्याकरता छाती फाडली? त्यांनी फाडली नाही, त्यांनी फाडून दिली नाही. तुझं काम एक होतं, रिपेअरिंग ऑफ द हार्ट, छातीची दुरुस्ती करणं, एवढं तुझं काम होतं. मग दुरुस्तीपुरतं जे काय असायचं ते कळलं, पण त्याच्यातला देव दिसण्याकरता ते मारुतराय व्हायला पाहिजे, छाती फाडून दाखवायला. कोण व्हायला पाहिजे? मारुतरायानं असं फाडल्याबरोबर आपोआप परमात्मा दिसला, ते मारुतराय पाहिजे. आपल्या छातीत आहे पण आपल्याला दिसत नाही, आपल्याला कळत नाही. ते बघण्याकरता सुद्धा आपल्याला ती दृष्टी असावी लागते. एक दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल. आता समजा तुम्हाला रोग झाला, ताप येतोय, महिनाभर ताप उतरला नाही, मग डॉक्टरकडे गेले, रक्त काढलं, मग ते डॉक्टरनी बघितलं. मग मी म्हटलं, अहो सांगा की काय, आता एवढं तर आम्हाला टोचलं, तर रक्त काढलं, एवढं बाटलीभर काढलं, सांगा की. अहो म्हणले तसं नसतं, लॅबॉरेटरीमध्ये जायला पाहिजे. मग लॅबॉरेटरीमध्ये गेल्यानंतर त्या दुर्बिणीच्या खालून बघायला पाहिजे, बरं का. आणि मग त्याच्यातून बघितल्यानंतर आम्हाला कळतं की हा जंतू कशाचा आहे. म्हणजे काय, साधा जंतूसुद्धा उघड्या डोळ्याला दिसत नाही, तो दिसण्याकरता सुद्धा दुर्बीण लागते. तसं तुमच्यातला परमात्मा दिसण्याकरता सुद्धा संतांची दृष्टी लागते. आणि ती घेण्याकरता तुम्ही मी दोघंही इथे आलो आहे. मला काही मोठी दृष्टी आहे असं काही नाही आहे, चुकीची समजूत आहे. साधा माणूस आहे, बोलका पोपट आहे. बोलता बिलता येतं नीटनेटकं म्हणून बसलो आहे. तर तुम्ही मला म्हणाल की वा बाबा महाराज, काय तुम्हाला देव दिसला का? माझ्या आयुष्यात देव दिसण्याचा कधी प्रश्न आलाच नाही, कारण मी त्याला कधी नाही म्हटलं नाही. माझं बोलणं कळलं? मी जर त्याला नाही म्हटलं असतं तर तो म्हटला असता मला बघ. मी जर त्याला नाकबूल करतच नाही तर परिच्छिन्नपणाने दर्शन द्यायचं कारण काय आहे? त्या परिस्थितीमध्ये त्याचंच दर्शन आहे, नाही का. सुखाती तोच आहे, दुःखाती तोच आहे, सर्व रूपाने तोच आहे. परमात्मा हा परिच्छिन्नपणाने त्याचं दर्शन होत नसतं, अपरिच्छिन्न आहे. आलं का लक्षात? एक मागे वाक्य सांगितलं होतं तुम्हाला, अप्राप्त वस्तू प्राप्त होते. काही वेळेला असं सांगितलं जातं की अनिष्टाची निवृत्ती करावी आणि निजानंदाची प्राप्ती करून द्यावी. ज्ञान आत्माऐक्य करतं. ते म्हणाले करतं म्हणजे काय, नाही काय, नाही का. एक भाग असा आहे, वेदांतशास्त्र असं सांगतं की जीव ब्रह्माचं ऐक्य होतं. जीव ब्रह्माचं ऐक्य होते म्हणजे काय, नव्हतं का? जीव ब्रह्माला सोडून कुठे आहे? नव्हे नव्हे, जीव नाहीच, ब्रह्मच आहे. तेव्हा सोडून आहे ही भाषा एक निराळी आहे. म्हणून या ठिकाणी आता महाराजांनी मोठा कौतुकाने विषय मांडला तो असा, म्हणून काही नाही पण देखता नव्हे आपण, याच्यावर शंका. सत्यम ज्ञानमंत ब्रह्म. ब्रह्म कसा आहे आता वर्णन करायला सुरुवात केली. कसा आहे म्हणून आता हे जे प्रकरण आहे आपलं, सच्चिदानंद पदत्रय विवरण. कोणचं विवरण? सच्चिदानंद पदत्रय विवरण. आता सच्चिदानंद हा शब्द आपण ऐकतो. सच्चिदान ऐतिपूर्ण येथे नसे त्रिविध लक्षण. पूर्व प्रसंगी निरूपण जे ज्ञान अज्ञान हे निखळ ज्ञान मात्रची जाण अभेद असे. निखळ ज्ञान मात्र आहे, हे सगळे विषय झालेत. पण पुन्हा सांगून पुढे सांग, ज्ञान आणि अज्ञान हे केवळ वाचारंभण. वाचारंभण म्हणजे वाचेचं कौतुक, ह्याच्यापेक्षा दुसरं काही
हां, म्हणजे आपण कौतुकाने तसं मुलांशी बोलतो, आलं का लक्षात? हां, कौतुकाने बोलणं, आलं का लक्षात? हां, बाबा माझा बाबा फार शहाणा आहे, माझा बाबा माझ्यापेक्षा फार मोठा आहे. काय आईलाही कळत नाही, ताईलाही कळत नाही, माझा बाबा मोठा आहे. आणि अजून बाबाला आसुद्धा म्हणता येत नाही आणि आईसुद्धा म्हणता येत नाही, तरी बाबा मोठा. हे काय वाचारंभण, हे काय वाचेचं कौतुक. हां, तसं या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान म्हणणे हे काय वाचेचं कौतुक, एवढं, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आत्मा स्वतः सच्चिदानंदू, यासी कारण नव्हेची शब्दू, ऐता अगाधू शब्दातीत. आत्मा स्वतः सच्चिदानंद रूप आहे. मग सच्चिदानंद रूप असताना याचे कारण नव्हेचे, आता याला पुन्हा सच्चिदानंद शब्दाचा वापर करायचा का? आहेच आहे, म्हणायची काय गरज आहे? म्हणायची काय गरज आहे? पुन्हा विचारायची काय गरज आहे? तुम्ही कोणी आहात? तुमच्या नावाने मी 10 वेळा म्हटलं चुकीचं ठरेल. सच्चिदान ऐते परिपूर्ण येथे नसे त्रिविध लक्षण. आता इथून सांगायला सुरुवात करूया. प्राप्त वस्तू ही नित्य प्राप्त असल्या कारणाने नित्य अप्राप्तच आहे. मागे सांगितलं होतं, किती वेळा सांगितलं, ते अवघडच आहे. काय म्हटलं मी? अप्राप्त वस्तू प्राप्त होते. जे मिळालं नाही ते मिळतं, जे मिळू नये ते कधीच मिळत नाही, कारण ते मिळू नये, नाही का? अप्राप्त वस्तू प्राप्त होते, पण प्राप्त वस्तू ही नित्य प्राप्त आहे. आता नित्य प्राप्त आहे ती अजून प्राप्त कशी होईल, म्हणून अप्राप्त आहे. थेरी नीट लक्षात घ्या म्हणजे कळेल मी काय सांगतोय ते. तसं इथे कसं आहे, सतत, जे सतत आहे तेच प्रकाश रूप आहे. कसं आहे? सतत आहे. नुसतं सतत आहे का? नाही, तर प्रकाश रूप आहे. सतत असून सतत काही नाही काहीतरी प्रकाशित करत असतं. समोर बसल्यानंतर काही नाही काहीतरी प्रकाश होतो. हे अमके आहेत, हे अमके आहेत, हे अमके आहेत, हे अमके आहेत. काय सांगायचं आहे आज? सच्चिदानंद पदत्रय विवरण प्रकरण सुरू करायचं आहे बरं का. हे आपोआप प्रकाशित होतं. स्वरूप कदा नव्हे अन्यथा, हेची जाणीव येत सत्ता. जे विण तत्वता अणुमात्रही नाही, अणुसुद्धा त्याच्याशिवाय नाही. येथे अन्यथा ते काय नव्हे, तरी दृंग मात्र जे द्रष्टा आहे. प्रकाश ऐसी होय येथेची कोण, दृंग मात्र द्रष्टा. काय म्हटलं, जरा गंमत म्हणून सांगतो, मजा म्हणून जरा. असं काही मी माझा मोठेपणा सांगितला वगैरे असं काही नाही, पण दृंग मात्र द्रष्टा हा शब्द आला म्हणून सांगतो. आता शिवरात्रीला काशीला मोठा समारंभ झाला. पेपरमध्ये आलं न गेलं मला माहिती नाही. तेव्हा काशीमध्ये काशीच्या शंकराचार्यांनी कीर्तन चक्रवर्ती म्हणून मोठी पदवी दिली. आणि तिथे जवळजवळ 100-200 पंडित होते. महाशिवरात्रीचं कीर्तन झालं, पंडित सभा झाली. आणि तिथे शिवाचं वर्णन करता 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 दृंग मात्र द्रष्टा हा शब्द सांगितला. ज्ञात्रज्ञावीण सुधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. दृंग मात्र द्रष्टा शब्द ऐकल्यानंतर जवळजवळ 100-200 पंडित होते, उडले असे. ते म्हणे, बाबा महाराज ये आज एक क्या बात है, क्या बात है. ये तो अनुभूति के शब्द है. आहे तिथे जवळजवळ 5-50 लोक काशीचे आहेत तिथे आलेले. त्यांनी सांगितलं की महाराज जी हमारे पास शब्द है, शब्द ज्ञान है, मगर आज के कीर्तन में हमने अनुभूति ली. दृंग मात्र द्रष्टा म्हटल्यावर उडले. त्यांना ज्ञान माहिती आहे, त्यांना अज्ञान माहिती आहे, त्यांना माया माहिती आहे, पण ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे जे सत्ता मात्र ज्ञान आहे, हाच ज्ञानोबारायाचा सांगण्याचा विषय आहे. 3 शब्द आहेत पण 3 नाही. 3 शब्द आहेत पण 3 नाही. सद तेची चिद, चिद तेची आनंद, स्वरूपी नाही त्रिविध भेद, एक वद सच्चिदानंद. जे सद आहे ते चिद आहे, आणि जे चिद आहे तेच आनंद रूप आहे. एक वद सच्चिदानंद. ऐसे विशेद निरूपण जे अनुभवामृताची खूण, त्रिविध लक्षण नाही.
आता कसं सांगितलं जातं बघा, नीट लक्ष देऊन ऐका. सत म्हणजे काय, तर जे असत नव्हे ते सत. निगेटिव्ह अप्रोच झाला कसा, हे नाही म्हणून हे आहे असं नव्हे. काय जे सद आहे म्हणजे असत नव्हे ते सत नव्हे, असं जे सद, चिद, जड नव्हे ते चिद नव्हे, आणि दुःख नव्हे तो आनंद असं नव्हे. ही सापेक्ष व्याख्या नाही. जे सद आहे ते चिद आहे, जे चिद आहे ते आनंद रूप आहे. नीट लक्षात घेतलं. आता काही कळायला अवघड नाही आहे, पण अवघड आहे. कारण आपण कधी शब्द ऐकत नाही, कधी वापरत नाही. वापरलं तर कोणातरी नाव ठेवण्यापुरतं वापरतो. एखादा परमार्थिक मनुष्य असेल तो म्हणेल आमच्या मुलाचं नाव सच्चिदानंद ठेवा, चिदानंद ठेवा, बस एवढ्यापुरतं. याच्यापेक्षा काही जास्ती काही संबंध आपला कुठे येत नाही. ऐसे विशद निरूपण जी अमृतानुभवाची खुण, स्वरूप कदा नव्हे अन्यथा, सत्ता प्रकाश सुख, या तिही तिही उणे लेख, जेवी विखपणेची विख विख्या नाही. कसं आहे, आता सद याला सामान्य मानून अनावृत्त मानतात, म्हणजे सदाची सर्वांना प्रतीत येते. सर्वांच्या हृदयात सत स्वरूप आहे त्याची प्रतीती येते. जे सत आहे, सतत आहे, अखंड आहे, अविनाशी आहे, असं जे सत ते कसं आहे, सर्वांच्या हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू. ते सत कसं आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू. असं सद जे आहे तेच प्रकाश रूप आहे, नाही का. सच्ची प्रतीती थोडी आहे. कळू दे नाही तर न कळू दे, छातीला तरी हात लावताय. माझं बोलणं कळलं. कळू दे नाही तर न कळू दे. देव कुठे आहे, मांडी तर थोपटत नाही ना. देव कुठे आहे, देव कुठे आहे. अरे म्हणले कुस्ती करतोयस का देव दाखवतोयस, काय देव कुठे आहे, देव कुठे आहे. हात कुठे जातो बघा आपला. ईश्वरी सत्ता दाखवायची म्हटलं तर आहे ना इथे, आहे ना इथे, हात इथेच जातो. म्हणजे सूक्ष्म का होईना सदस्वरूपाची प्रतीती आहे. कळू दे न कळू दे, अमृतानुभव कळू दे, अमृतानुभव न कळू दे, त्याची जाणीव असू दे, त्याची प्रचिती असू दे, पण सद म्हटलं की थोडीशी का होईना कल्पना एवढं तरी कळतं ना की हे बंद पडलं की सगळं आटपलं. नाही नाही, म्हणजे एवढं तरी नक्कीच कळतं. बाकी तर किती सांगतोय मी, रोजच सांगतोय. पाय तुटला जगतो, हात बंद पडलं जगत नाही. म्हणजे इथेच कुठेतरी आहे तो. फाडून बघायला जाऊ नका. कनेक्शन बरोबर डायरेक्ट इथे आहे, तुम्हाला दिसत नाही त्याला, कारण तुम्ही उगमाला गेलाच नाही. माझं बोलणं कळलं का. तुमची मुळांमुठा पुण्यातच आहे. मुळामुठेचं पाणी कुठे जाऊन समुद्राला मिळते ते बघा, म्हणजे कळेल की मुळा काय, मुठा काय, चंद्रभागा काय, नीरा काय, भिवरा काय, गोदावरी काय, सतलज काय, कोणच्याही नद्या असू दे जगातल्या, शेवटी त्या मिळाल्या. तसं कोणचंही जीव असू दे, याच्यातली नदी असू दे, नाही तर इकडचे नद असू दे. नाही काही कळलं का नाही. हां, इथे नद्या पण आहेत आणि नद पण आहेत. पण नदी असू दे नाही तर नद असू दे, शेवटी मिळालेत कुठे. हां, ज्ञानोबारायचं ज्ञान मिळून आहे, मिळून आहे, मिळून आहे. हां, मिळून आहे. एक सांगू का, आपण म्हणतो नदी सागराला मिळायला जाते, चुकीचं बोलताय. अहो मिळूनच आहे तिथे. मिळायला जाते म्हणजे काय, ओवी सांगू ज्ञानेश्वरीची. मिळोनी मिळतची असे, समुद्री गंगा जळ जैसे, मी होनी मद तैसे, सर्वस्व मिळोनी मिळतची. मिळून मिळालेली आहे. कशी मिळालेली आहे, मिळून मिळालेली आहे. बाळ आईच्या कडेवर आहे,
मिळो नाही तरी कडकडून मिठी मारतं, मिळो नि मिळतची असे. काय दृष्टांत कळला का? कसा आहे? आईच्या कडेवर आहे, कडेवर आहे. आई आई अरे काय करतो, असा त्रास देतो, मग पुन्हा अशी कचकचून मिठी मारतो, मिळो नि मिळतची. तसं कसं चाललंय जीवन? हां, तुम्ही देव भेटायचे शब्द करू नका, तुम्ही मिळालेलेच आहात तिथे. हां, तिथून जर मिळायचं संपलं तर आयुष्य संपलं.